शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्या उमेदवार म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील यांचे आहेत. तर ह्या सविनय गावात त्यांचे एखादं विकास काम असेल ना, त्याविषयी काय सांगाल? सन्माननीय शिवाजीराव आढळराव दादा पाटील दादा या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे असताना आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहोत आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व 6 तालुक्यामध्ये दादांचं एक ना एक तरी काम त्या ठिकाणी गतकाळामध्ये राहिलेलं आहे. आणि या सविंदने गावात सांगायचं झालं तर या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी त्यांनी भैरवनाथ मंदिरासमोरील फरशी बसवण्याचा ज्यावेळी ग्रामस्थांनी निर्धार केला होता आणि ती मागणी दादांकडे केली, ताबडतोब त्या ठिकाणी पहिल्यांदा त्यांनी या ठिकाणी फरशी बसवण्याकरता जो काही निधी उपलब्ध करून दिला तो प्रथमतः त्यांनी दिला. आणि DPCच्या योजनेच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी काही कामं आहेत, ती कामं त्या ठिकाणी संबंधित नोंद घेऊन सांगता येतील, परंतु या ठिकाणी दादांचं निश्चितपणे काम आहे. आता दादांबरोबर दिलीपरावजी वळसे पाटील सहकार मंत्री हे सुद्धा त्यांच्या बरोबर आहे, त्याचा काय फायदा होईल? निश्चितपणे त्या ठिकाणी गावाला सन्माननीय पालकमंत्री आणि दिलीपराव वळसे पाटील यांच्या माध्यमातून गावाला गतकाळामध्ये आत्ताच्या काही काळामध्ये त्या ठिकाणी 34 कोटीचा निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. सविंदने ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून गावामध्ये भरपूर अशी कामं झालेली आहेत आणि ती कामं झाल्यामुळं त्या ठिकाणी या भागाचं जवळजवळ येत्या काळामध्ये चांगल्या प्रकारचं नंदनवन झालेली परिस्थिती या ठिकाणी पाहावयास मिळते आणि विकास त्या ठिकाणी सविंदने गावाचा निश्चितपणे दिसतो आहे. त्याचा फायदा मतदानासाठी कितपत होईल? निश्चितपणे त्याचा विकासाच्या दृष्टीने विचार केला तर मतदार हा शेवटी आपल्या घरातील, घराशेजारील आणि रस्त्यांचा प्रश्न किंवा सामाजिक प्रश्न जे सोडवतील त्यांच्या पाठीमागं त्या ठिकाणी जातील. आता विद्यमान खासदार जे आहेत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आपल्या गावाला कितपत भेटी दिल्या आहेत किंवा काय त्यांचा निधी काला आहे का कुठला? विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे चित्रपट क्षेत्रामध्ये किंवा अभिनेता म्हणून या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम करतात, त्याचा आम्हाला निश्चितच अभिमान आहे. परंतु या गावामध्ये माझ्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी जास्त प्रमाणात भेटी दिल्याचं दिसत नाही, परंतु त्या ठिकाणी माझं मत एवढंच आहे की आम्ही आढळराव दादांच्या पाठीमागं उभे आहोत. सध्या शिरूर लोकसभा निवडणुकीचं वारं आहे, तर तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीविषयी? या निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभेमध्ये वळसे पाटील साहेब जो निर्णय आम्हाला त्यांनी दिलेलाच आहे की आपल्या पक्षामधूनच आपल्या शिरूर लोकसभेला माननीय शिवाजीदादा आढळराव पाटील त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत आणि वळसे पाटील साहेब जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाप्रमाणे आम्ही माननीय खासदार श्री शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या पाठीमागे आम्ही खंबीर उभे राहणार आहोत. या परिसरात तुम्ही फिरता त्यामुळं या गावात कसं वातावरण आहे या निवडणुकीविषयी? आता या प्रत्येक गावामध्ये आम्ही जवळजवळ आमच्या टाकळी हाजी बेट भागामध्ये आम्ही सर्वत्र फिरत आहे, परंतु हे फिरत असताना आज जातीय समीकरणामध्ये प्रत्येक गावागावामध्ये थोडंसं जातीय समीकरण चालल्यामुळं थोडंसं चर्चा वेगवेगळ्या पद्धतीने होत असते. परंतु या कामाचा जर विचार केला तर शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी येथून पाठीमागं 15 वर्ष जे काही आपल्या लोकसभेमध्ये कामं केली आणि त्यांचं एक चांगल्या पद्धतीचं प्रत्येकाशी समंजसपणाने वागून प्रत्येकाला समोर घेऊन आपला कार्यकर्ता आपला आहे असं समजून प्रत्येक कार्यकर्त्याला जवळ केल्यामुळं त्यांची गावामध्ये जी कामं आहेत त्याचा एक विचार आणि एक चांगला अनुभवी खासदार आपल्या भागात परत पाहिजे अशी प्रत्येक गावोगावी चर्चा आहे. त्यामुळं शिवाजीदादाच्या पाठीमागं हा आपला शिरूर तालुक्यातील 39 गावं ही 100% वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या पाठीमागे उभे राहतील. आता 20 वर्ष संघर्ष शिवाजीराव आढळराव पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांचा आपण पाहिला आहे, पण आता कार्यकर्त्यात मनोमिलन झालं का? कार्यकर्त्यामध्ये मनोमिलन होण्यासाठी मला स्पष्ट बोलण्याची सवय. मनोमिलन हे 100% झालं नसतं, परंतु एक कामाचा आपण जे काही काम बोलतो ना, जे विकास कामे बोलतो त्या विकास कामाला चॅलेंज आपल्या महाराष्ट्रामध्ये माझ्या मते तरी
विकास कामासाठी चॅलेंज वळसे पाटील साहेबांच्या बाबतीत कुणी करू शकत नाही. त्यामुळे वळसे पाटील साहेब ज्या ठिकाणी हात लावतील त्या ठिकाणी सोनच नक्की होतं. त्यामुळे वळसे पाटील साहेबांच्यामुळं या ठिकाणी जरी 20 वर्षाचा संघर्ष असला तर या संघर्षामध्ये वळसे पाटील साहेबांच्यामुळं शिवाजीदादांना काहीच अडचण येणार नाही आणि संघर्षामध्ये साहेब जे सांगतील तेच आम्ही करणार हे नक्की.